ठीक आहे, जॉईन करा लवकर. ठीक आहे, झालं का जॉईन? ठीक आहे, आपला क्वेश्चन सोडला होता आपण बघा. जस्ट मला क्लिक झाला आता म्हणून परत आपण घेऊया. तुम्हाला वाटेल काय क्वेश्चन स्किप करून देण्यात आलेला आहे. ठीक आहे, जस्ट थोडासा प्रॉब्लेम होता. सिंपल आहे तसं. हे झाले का सर्व जॉईन? ठीक आहे, 7 जण. बाकीचे कुठे गेले? अर्ध्यामधून गायब झाले का? ठीक आहे, बघा जस्ट आपण याला स्किप केलं होतं बघा हा क्वेश्चन. तर काय केलं होतं इथपर्यंत तर आपण बरोबर केलं, बरोबर. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, आता इथून काय केलं आपण? हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स, म्हणजे आपण काय केलं याला सिम्प्लिफाय केलं होतं. जस्ट हा इथून एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं. आता इथे बघा काय केलं होतं आपण? हा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे ना, हा ऍज इट इज ठेवूया. प्लस बघा मी आता याला काय करतोय, हा एक्स वाय इथून कॉमन काढला होता, बरोबर. काय राहिलं होतं मला इथे एक्स, आणि इथे काय राहिलं आता वाय इज इक्वल्स टू 0. ठीक आहे ना. याच्यातून जर आपण एक्स वाय कॉमन काढला, तिथे काय राहिलं आता? इथे एक्स स्क्वेअर वाय आहे ना, एक्स वाय गेला तिथे एक्स राहील आणि इथे वाय राहील, म्हणजे एक्स मायनस वाय विच इज इक्वल्स टू बघा आता हा जो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे ना, याला मी कसं लिहू शकतो? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरला एक्स प्लस वाय इंटू बघा एक्स मायनस वाय. ठीक आहे ना. एक्स प्लस वाय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरला मी कसं लिहू शकतो बघा, जस्ट मोमेंट. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे मी कोणता फॉर्म्युला वापरतो इथे? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा काय फॉर्म्युला असतो? ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग मी तेच काय करतोय आता इथे बघा, एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. मग आता असं जर केलं तर काय होईल? इथे काय होईल? एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय, इथे प्लस हा एक्स वाय इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 0. मग बघा इथे एक्स मायनस वाय आहे, इथे पण एक्स मायनस वाय आहे. हा जर मी एक्स मायनस वाय कॉमन काढला, बघा या दोघांमधून मी काय करतोय? एक्स मायनस वाय कॉमन काढतोय. कोणत्या दोघांमधून? ही पूर्ण टर्म आणि ही टर्म, या दोघांमधून मी काय केलंय? एक्स मायनस वाय ला कॉमन काढला, तर इथे काय राहील? एक्स प्लस वाय पहिल्या ठिकाणी. इथे काय राहील? प्लस एक्स वाय इज इक्वल्स टू 0. आणि आता जे तुम्हाला सांगितलं एक्स इज नॉट इक्वल टू वाय. ठीक आहे ना. बघा एक्स इज इक्वल्स टू वाय जर घेतला तर काय होईल? हा जर एक्स इज इक्वल्स टू वाय झाला तर फंक्शन काय होईल? सगळं 0 होईल, बरोबर आहे. मग एक्स इज नॉट इक्वल टू वाय असेल तर काय इम्प्लाय करेल आपल्याला? जर एक्स नॉट इक्वल टू वाय असं जर कन्सिडर केलं, म्हणजे हा 0 नाहीये, याचा अर्थ काय हे माहिती का तुम्हाला? की या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ या दोघांपैकी एक 0 असला पाहिजे, बरोबर. मग या दोघांपैकी एक 0 म्हणजे जर समजा तुम्ही एक्स इज इक्वल टू वाय हे जर कन्सिडर केलं तर फंक्शन राहणार नाही, बरोबर आहे. 0 होईल, म्हणजे मग बाकीचं फंक्शन लिहायची गरज नसती पडली. एक्स इज इक्वल टू वाय हे एकच फंक्शन झालं असतं. म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय जर घेतला असता तर हा काय झाला असता? एक्स मायनस वाय 0 झाला असता ना. आणि एक्स इज इक्वल टू वाय जर असेल तर ते ऑलरेडी एक तुमचं स्ट्रेट लाईन होईल, ते फंक्शन होईल, बाकीचं फंक्शन येणारच नाही. मग याचा अर्थ हे इम्प्लाय काय करेल? याच्यापासून काय भेटेल आपल्याला? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय इज इक्वल टू 0, बरोबर आहे. मग आता याच्यातून आपण वाय कॉमन काढूया इथून, तर काय राहील मला बघा? एक्स प्लस वाय जर कॉमन काढला तर इथे राहील 1 प्लस एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग बघा आता इथे थोडीशी जागा कमी आहे, आपण इथे साईडला लिहूया. ठीक आहे, जस्ट मोमेंट याला आपण ठीक आहे, इथेच तुम्हाला मी दाखवतो बघा. एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस आहे, त्याच्यावरून बघा काय भेटेल मला. मी काय करेल, हा जो एक्स आहे ना याला राईट हँड साईडला घेऊन जाईल. इकडे काय आहे? प्लस एक्स आहे. मी राईट हँड साईडला नेलं तर काय होईल मला? तो मायनस एक्स भेटेल. वाय इज इक्वल टू बघा हा मायनस एक्स होईल, आणि इथे मल्टिप्लिकेशन मध्ये काय 1 प्लस एक्स आहे, तर तो काय करा? डिनॉमिनेटर मध्ये जाऊ द्या 1 प्लस एक्स. म्हणजे वाय इज इक्वल टू बघा मला काय भेटला? मायनस एक्स इंटू 1 प्लस एक्स. हे लक्षात आले का? मग आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार.
हे समजलं का सांगा बरं, कसं आलं ते कमेंट मध्ये सांगा किंवा सांगा. हे समजलं का तुम्हाला? आता जे मी तुम्हाला सांगितलं y इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, का सांगायचं तुम्हाला परत? ते समजलंय का सांगा? जस्ट आपण बघा काय केलंय, एक्स लेफ्ट हँड साईडला होता, प्लस होता, त्याला राईट हँड साईडला घेतलं तर काय झालं, तो मायनस झाला, मायनस एक्स. ठीक आहे ना? कॅमेरा बंद वाटतं आपला. हा ठीक आहे. तर बघा काय केलं, जस्ट हा जो तुम्हाला दिसतोय ना प्लस एक्स, त्याला मी काय केलं, राईट हँड साईडला लिहिलं मायनस एक्स झालं. म्हणजे y इंटू 1 प्लस एक्स इज इक्वल टू मायनस एक्स. बरोबर. मग मी काय केलं, हा जो 1 प्लस एक्स आहे तो डिवायडेशन मध्ये गेला. बरोबर. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेला तर काय होईल, डिवायडेशन मध्ये. आलंय का लक्षात? येस नो सांगा. एनीवन? चॅट बॉक्स मध्ये तरी सांग. लक्ष नाही का? समजलंय का नाही बघा ते. आता जस्ट आता आलेली दिसते. येस, ओके, ठीक आहे. बघा काही नाही, ते जस्ट सिंपल आहे. आणि आता तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. ठीक आहे ना? आता सर्वांना त्याचा डेरिव्हेटिव्ह समजेलच. बघा आता त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता बघा y इज इक्वल टू मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह घेणं अवघड आहे का सोपं आहे सांगा? कसं घेणार याचा डेरिव्हेटिव्ह? u अपॉन व्ही नुसार घेणार ना. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाइंड करता यायलाच पाहिजे. मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स म्हणजे काय, u अपॉन व्ही नुसार तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके. बघा त्याचा मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आता काय करतो, याचा डेरिव्हेटिव्ह इथे आपल्याला जागा नाहीये. ठीक आहे. थोडस वरती इथे दिसते बघा जागा, थोडस रफ करून आपण इथेच लिहूया त्याला. ठीक आहे. बघा काय भेटलंय मला, y इज इक्वल टू काय भेटलाय, मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. ठीक आहे ना? आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, dy बाय dx. बघा आता इथे लिहितो मी, dy बाय dx इज इक्वल टू, ठीक आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. u हा झाला u, हा आहे तुमचा v. बरोबर आहे. मायनस एक्स इज इक्वल टू u आणि हा v. तर काय असेल, पहिल्यांदा v ऍज इट इज म्हणजे 1 प्लस एक्स ऍज इट इज इंटू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1. बघा मायनस, आता काय असेल, u ऍज इट इज म्हणजे मायनस एक्स ऍज इट इज इंटू 1 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 1च असेल. 1चा 0 आणि एक्सचा 1. आता डिनॉमिनेटर मध्ये फीचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू, बघा हा काय होईल तुमचा, मायनस 1 मायनस एक्स. हा जो मायनस 1 आहे ना, त्याने मल्टिप्लाय करतोय मी 1 प्लस एक्सला, तर मायनस 1 मायनस एक्स. ठीक आहे ना? हा मायनस मायनस होईल प्लस, आणि हा काय होईल, एक्स. ठीक आहे ना? हा मायनस एक्स आणि हा मायनस न काय होईल, प्लस. डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू, हा बघा हा मायनस एक्स, हा मायनस एक्स आणि हा प्लस एक्स कॅन्सल होईल. म्हणजे मला काय भेटेल, न्यूमरेटर मध्ये फक्त -1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बरं, आपल्याला काय फाइंड करायचं होतं, बघा हा काय झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह, 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड करायचा होता ना. म्हणजे बघा आता मला डेरिव्हेटिव्ह काय भेटला, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, मला dy बाय dx भेटला ना. यालाच मी काय म्हणते, म्हणजे मला y डॅश काय भेटला बघा, -1 अपॉन 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. पण तुम्हाला y डॅश फाइंड करायचा आहे का नाही, इथे बघा, इथे खाली, हे बघा रेड करतो इथे, थोडस त्याला अजून डार्क करतो. बघा हे 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू y डॅश फाइंड करायचा होता. आपण y डॅश फाइंड केला, y डॅश म्हणजे काय, dy बाय dx फाइंड केला. बरोबर. तो काय आला, -1 अपॉन 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग याला मल्टिप्लाय करून घेऊयात, 1 प्लस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर हा इकडे गेला, इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे गेला तर काय होईल, लेफ्टला गेला तर काय होईल, न्यूमरेटर मध्ये चालेल ना, म्हणजे डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर मध्ये चालला जाईल, इंटू वाय डॅश इज इक्वल टू -1. म्हणजे याचा आन्सर काय तुमचं, -1. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे ना? हा काय झाला तुमचा ऑप्शन नंबर डी, -1 आन्सर आले. ठीक आहे. जस्ट मोमेंट. ओके, ठीक आहे. थोडासा डिस्टर्बन्स आहे थोडासा. ठीक आहे, घरी या, थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. ओके, आलं का लक्षात? आता हे समजलंय का सर्वांना? एकदा सांगा लवकर मला, समजलं का? जस्ट आपण थोडस मिसगाईड झालो होतो. आता हा क्वेश्चन समजला का तुम्हाला? म्हणजे 100%? ओके, येस सर्वांना, ठीक आहे. म्हणजे आपण थोडासा वेळ गेला, पण व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, आता नेक्स्ट घेऊया. बघा थोडस आपण कॅमेरा बंदच ठेवू, त्याच्यामध्येच थोडस डिस्टर्बन्स येते. ओके, बघा आता नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया. आता आपण सॉल्व्ह केलेले.
ओके, आता बघा, आपण आता जे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे ते लॉगॅरिथमिकच्या रिलेटेड असतील, म्हणजे लॉगॅरिथमिकचे डेरिव्हेटिव्हच्या थोडंसं रिलेटेड आहे. ठीक आहे ना, हा म्हणजे लॉगॅरिथमिक डेरिव्हेटिव्ह आपल्याला बघायचे, म्हणजे जर फंक्शन मध्ये लॉग आलं, किंवा जे मी तुम्हाला सांगितलं की एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स, म्हणजे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलचे जे फंक्शन्स असतील, म्हणजे पॉवर मध्ये तुमच्या म्हणजे एखाद्या फंक्शनच्या म्हणजे एक्सच्या पॉवर मध्ये परत एक्सचीच काहीतरी टर्म येते, त्यावेळेस आपण लॉगचा अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असतो, ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, हा तर लॉगचाच क्वेश्चन आहे. तर बघा, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा. काय दिलंय? एफ ऑफ एक्स दिलेला आहे तुम्हाला, लॉग ऑफ लॉग एक्स. पण इथे बघा, त्याचा जो बेस आहे, ठीक आहे ना, काय दिलाय? एक्स दिलाय. लॉग ऑफ लॉग एक्स, पण बेस ई आहे का नाही? काय दिलाय? एक्स दिलाय. मग तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती बघा, लॉग ऑफ ए टू द बेस बी, याला आपण कसं लिहू शकतो? लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला लॉगॅरिथमिकचा तुम्हाला माहित असेल. त्याला आपण लिहू शकतो लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. आणि इथे काय असेल? इथे जो बेस असतो ना, तो दोघांमध्ये कॉमन असतो. कोणताही घ्या, ई घ्या किंवा तुम्ही कोणताही बेस घ्या, फक्त दोघांमध्ये कॉमन बेस असला पाहिजे. नॉर्मली आपण काय करतो? सिम्प्लिफाय जाण्यासाठी ई घेणार, बरोबर, नॅचरल लॉग, म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी, आणि बेस काहीही असेल. ठीक आहे, तोच इथे आपल्याला वापरायचा बघा. तर मग आपण काय करूयात? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, बघा याला मी कसं लिहिल? लॉग ऑफ लॉग एक्स ऍज इट इज, आणि डिनॉमिनेटर मध्ये मला काय भेटेल? लॉग ऑफ एक्स. आता इथे मी बेस लिहित नाही, याचा अर्थ इथे बेस कोणता असेल? बघा, इथे मी बेस लिहित नाही, याचा अर्थ इथे बेस काय आहे? ई आहे. ज्यावेळेस आपण बेस लिहित नाहीये, याचा अर्थ इथे काय आहे? बी, म्हणजे तुमचा बेस तो ई आहे. ओके, 1 अपॉन ई म्हणता. ठीक आहे, आपण बघूयात. बघा, म्हणजे मला काय भेटलं? लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग एक्स, हा झाला तुमचा फंक्शन. आता बघा, मला काय फाइंड करायचंय? एफ डॅश ऑफ ई फाइंड करायचं, म्हणजे मला अगोदर एफ डॅश फाइंड करावं लागेल, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, आता याचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करणार तुम्ही? हा झाला यू, आणि हा काय झाला? तुमचा व्ही. म्हणजे लॉग एक्स म्हणजे काय झाला? व्ही, आणि यू म्हणजे काय आहे? तुमचं फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, बघा, मग व्ही ऍज इट इज, लॉग एक्स ऍज इट इज. बघा, मी काय करतोय? यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला वापरतोय. व्ही ऍज इट इज म्हणजे लॉग एक्स ऍज इट इज, इंटू लॉग ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असेल? लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स. बघा, हा इथे लॉग एक्स आहे ना, लॉग आहे ना, मग हा इथे समजा हा एफ ऑफ एक्स आहे असं कन्सिडर करा. तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय असतं? 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. पण एफ ऑफ एक्स इथं परत काय आहे? लॉग एक्स आहे, म्हणजे इथे काय होईल? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. बरोबर आहे. आता हा याचा डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झाला. मायनस, आता काय केलं? पहिल्यांदा व्ही ऍज इट इज होता, नंतर काय असतो? यू ला ऍज इट इज ठेवतो, म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स असतं. ठीक आहे ना, इंटू आता हा यू ऍज इट इज इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह. व्ही काय आहे? तुमचा लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, आणि डिव्हायडेशन मध्ये आहे लॉग ऑफ एक्सचा होल स्क्वेअर. ठीक आहे ना, व्हीचा स्क्वेअर म्हणजे लॉग एक्सचा होल स्क्वेअर. आता बघा, तुम्हाला काय फाइंड करायचं? एफ डॅश ऑफ ई फाइंड करायचं ना. मग एक्सच्या जागी ई ठेवा. बघा बरं, काय येईल? एक्सच्या जागी जर मी ई ठेवला तर काय होईल? जिथे जिथे मला लॉग ऑफ ई दिसतोय ना, ठीक आहे, इथे ऑलरेडी बघा सिम्प्लिफाईड होईल. हा लॉग एक्स तर कॅन्सल होईल, म्हणजे मला 1 अपॉन एक्स कॉमन भेटेल. बघा, ऑलरेडी आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. ठीक आहे, इथे बघा लॉग एक्स कॅन्सल झाला, फक्त 1 अपॉन एक्स राहिला, पण मला इथे 1 अपॉन एक्स दिसतोय. मग मी काय केलं? दोघातून 1 अपॉन एक्स कॉमन काढला, तर काय राहील? इथे 1 राहील, मायनस लॉग ऑफ लॉग एक्स, बरोबर, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे? लॉग ऑफ एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्सच्या जागी ई ठेवा. बघा काय भेटेल मला? हा होईल 1 अपॉन ई. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं? मी जर फक्त लॉग लिहितोय, पण याचा बेस काय आहे? ई आहे असं कन्सिडर करतोय, बरोबर. आता इथे सगळीकडे लॉगचा बेस ई आहे, बरोबर, आणि आपण एक्सच्या जागी 1 ठेवतोय, तर बघा काय भेटेल मला? लॉग ऑफ लॉग एक्सच्या जागी काय ठेवायचे मला? ई. ओके, आणि इथे बेस काय आहे? ई आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? लॉग ऑफ ई टू द बेस ई ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. थोडस लेफ्टला घेऊया बघा, जस्ट मोमेंट. ओके, बघा, तर मग आता मला सांगा, लॉग ऑफ ए टू द बेस ए काय असतं? लॉग ऑफ ए टू द बेस ए सांगा काय असतं? त्या दिवशी सांगितले मी तुम्हाला. लॉग ऑफ ए टू द बेस ए जर सारखं सारखं असेल तर काय असतं? त्याची व्हॅल्यू काय असते?
लॉग ऑफ ए टू द बेस ए, म्हणजे बेस आणि तो जो लॉग ज्याचा घेतोय ते जर सेम असेल तर काय असतं व्हॅल्यू लॉग ऑफ ए टू द बेस ए ची 1 असते ना. बघा लक्षात ठेवा, आता आता परत एकदा सांगतो मी, 1 असते त्याची व्हॅल्यू. ओके ठीक आहे, आता कमेंट नका करू मी सांगितल्यानंतर, अगोदरच सांगत चला. ठीक आहे, बघा लॉग ऑफ ए टू द बेस ए ची व्हॅल्यू 1 असते, म्हणजे हे दोघं जर सारखे असतील ना तर याची व्हॅल्यू डायरेक्टली 1 लिहिणार. ओके, मग बघा आता विच इज इक्वल्स टू, मला काय भेटेल, विच इज इक्वल्स टू 1 अपॉन ई इंटू, आता हा काय होईल, ठीक आहे ना, अरे सॉरी इथे 1 मायनस आहे बरं का. ठीक आहे, हा 1 मायनस आहे ना. ठीक आहे, जस्ट लिहायचं राहिले बघा, इथे 1 मायनस आहे. ठीक आहे ना, इथे 1 मायनस लॉग ऑफ. ठीक आहे, तर बघा इथे काय होईल, 1 मायनस लॉग ऑफ ई दिलाय, म्हणजे काय भेटेल मला इथे 1, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय असेल 1 चा स्क्वेअर, कारण ई आहे ना इथे बेस, इथे पण बेस ई आहे. ओके, मग बघा, आणि लॉग ऑफ 1 तुम्हाला सांगितलं, लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. बेस काही असू द्या, लॉग 1 काय असतो, ऑलवेज 0. म्हणजे हा काय होईल 1 मायनस 0, आणि हा 1 स्क्वेअर 1च, म्हणजे आन्सर तुम्हाला 1 अपॉन ई भेटेल. ठीक आहे, तर आन्सर काय झालं तुमचं 1 अपॉन ई. लक्षात आलं का, जस्ट ओके, बरोबर आहे आन्सर, काहींनी कमेंट केल्या होत्या. ठीक आहे, आता बघा हा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, जस्ट थोडस मोठं करून घेतो त्याला. ओके, बघा क्वेश्चन काय दिले, टी इज इक्वल्स टू दिलेला आहे तुम्हाला, जस्ट मोमेंट. ओके, बघा टी इज इक्वल्स टू काय दिलाय, ई रेस टू एक्स, आणि वाय इज इक्वल्स टू काय दिलाय. आता हा क्वेश्चन तुम्हाला काय करायचा आहे, थोडक्यात चेन रूल नुसार करायचा आहे. ओके, हा क्वेश्चन कशा, बघा कसा दिलाय, वाय इज अ फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स, असं घ्यायचं ना आपण, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स आणि एक्स इज अ फंक्शन ऑफ टी. असं असल्यानंतर आपल्याकडे डीवाय बाय डीएक्स काय असायचा, डीवाय सॉरी यू असायचं ना तिथे. ठीक आहे, तर काय असायचं, डीवाय बाय डी यू इंटू डी यू बाय डीएक्स असं असायचं ना. सॉरी, वाय इज काय असायचं, फंक्शन ऑफ यू असायचा इथे, आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. बरोबर, ठीक आहे, ते आपण व्हेरिएबल्स चेंज करू शकतो, त्याचं एवढं काही नाही. ठीक आहे, तर वाय इज अ फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स असं घेतलं होतं ना आपण. ठीक आहे, तर जी ऑफ एक्स घेऊया इथं, तर यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. तर अशा वेळी चेन रूल काय असतो, डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. इथे बघा काय दिलं, वाय इज अ फंक्शन ऑफ काय आहे, टी आहे ना, वाय इज अ फंक्शन ऑफ टी, आणि टी इज अ फंक्शन ऑफ काय, एक्स आहे. म्हणजे मग मला डीवाय बाय डीएक्स जर फाइंड करायचा असेल तर काय भेटेल मला, डीवाय बाय अगोदर काय करावं लागेल डीटी, आणि डीटी बाय काय करावं लागेल डीएक्स फाइंड करावं लागेल. हा एक मार्क झाला. पण इथे बघा मला काय विचारलंय, डीएक्स अपॉन डीवाय विचारलंय ऍट टी इज इक्वल टू 1. ठीक आहे, तरी अगोदर आता मला सांगा, जर डीवाय बाय डीएक्स तुम्हाला फाइंड करता आला तर डीएक्स अपॉन डीवाय पण फाइंड करता येतो. बरोबर आहे, कसा फाइंड करतो, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय असतं, 1 अपॉन डीएक्स अपॉन डीवाय, किंवा डीएक्स अपॉन डीवाय इज इक्वल टू 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स असतं. ठीक आहे, आता बघा आपण ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे ना, तर आपण ही मेथड वापरू शकतो. बरोबर आहे, किंवा इथे मला काय दिसतंय, टी इज इक्वल टू ई रेस टू एक्स, मी काय करेन, वाय इज इक्वल टू काय आहे, टी स्क्वेअर मायनस 1. तर टीच्या जागी काय करा, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा ना, काय होईल, ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 विच इज इक्वल टू ई रेस टू 2x मायनस 1. आलं का लक्षात. बघा आता तुम्ही चेन रूल वापरला किंवा हे केलं तरी एकच. बरोबर, इथे पण आपण म्हणजे त्याचाच वापर करतोय. म्हणजे आता बघा चेन रूललाच हे ऑप्शन असतं ना, की जर असं जर करता येत असेल, म्हणजे तुम्हाला जर सबस्टिट्यूशन करता येत असेल, या टीलाच इथे ठेवलं तर चालतं का, तर चालतं. बरोबर आहे ना, हे पण तुम्ही बघितलंच असेल, की जर चेन रूल करण्याऐवजी, म्हणजे चेन रूल वापरतोय म्हणजे काय करतोय आपण, वाय इज अ फंक्शन ऑफ टी आहे, टी फंक्शन ऑफ एक्स आहे. मग मी काय करतोय, या टी ची व्हॅल्यूज वायच्या त्या टी मध्ये ठेवतोय. बरोबर आहे, म्हणजे मला वाय कशाचा फंक्शन भेटेल, डायरेक्टली एक्सचा फंक्शन. मग त्याला मी डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तर बघा इथे काय भेटेल मला, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, असं फाइंड केलं आणि या चेन रूल न फाइंड केलं तरी आन्सर सारखंच येणार. मला सिंपल काय वाटलं, की मी टीच्या जागी ई रेस टू एक्स ठेवतो, मला आन्सर भेटतंय. तर डीवाय बाय डीएक्स मला काय भेटतोय, ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x, आणि एक्सच्या जागी 2x आलाय म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह 2, म्हणजेच मला आन्सर काय भेटलं 2 ई रेस टू 2x. अजून आन्सर बाकी आहे. बघा मला काय भेटलाय, डीवाय बाय डीएक्स. मला फाइंड काय करायचंय बघा, डीएक्स अपॉन डीवाय फाइंड करायचंय. बघा तर डीएक्स अपॉन डीवाय काय असेल, डीएक्स अपॉन डीवाय इज इक्वल टू 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स.
हे सर्वांना माहितच असेल. ओके, बघा तर 1 काय असणार आहे 2e⁻²x बरोबर. आता मला काय भेटला dx/dy भेटला 2e⁻²x. पण बघा कंडिशन दिली त्यांनी, काय दिली की dx/dy फाइंड करा, पण कधी t=1. पण इथे बघा बरं, मला dx/dy कसा भेटलाय 2e⁻²x. t=1 ला फाइंड करता येईल का मला? टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल का इथे? नाही. मग बघा जर t=1 असेल तर त्यावेळेस मला काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, बरोबर आहे ना. बघा आता मी कशी फाइंड करणार आहे, t काय दिले मला e⁻x दिलाय ना, t काय दिलेलं आहे मला e⁻x. आणि इथे काय विचारते मला की t=1 ला ह्या dx/dy ची व्हॅल्यू फाइंड करा, बरोबर. मग ज्या वेळेस t=1 होईल त्यावेळेस e⁻x ची व्हॅल्यू म्हणजे x ची व्हॅल्यू काय असेल, x ची व्हॅल्यू असेल 0. बरं हे समजलं का? बघा t1 झाला तर x ची व्हॅल्यू 0 भेटते. कशी? 1 e⁻x आणि तुम्हाला माहिती e⁻0 काय असतो, 1 असतो. म्हणजेच x काय भेटतोय मला 0 भेटतोय. म्हणजेच बघा dx/dy at t=1 is equals to dx/dy at x=0. चेंज केला फक्त, ठीक आहे. म्हणजे x च्या जागी मला काय ठेवायचंय 0 ठेवायचंय. मला आन्सर काय आलेले dx/dy माझ्याकडे किती आलेला आहे बघा, at x=0 लिहितोय मी. 1 काय आलेले 2e⁻²x आहे ना, मग x च्या जागी 0 ठेवा. ओके, मग काय भेटलं मला 1/2 आणि e⁻0 आणि e⁻0 काय असतो 1 असतो. एनिथिंग ⁻0 हा 1 असतो. ठीक आहे, आन्सर भेटलं 1/2. ठीक आहे, बघा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 1/2. आलं का लक्षात? बघा क्वेश्चन, ठीक आहे ना. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ठीक आहे, सिंपल होता म्हणजे ट्रिकी क्वेश्चन होता थोडासा. तुम्ही नॉर्मली बघा सरळ सरळ म्हणजे जसं चेन रूल वापरला असता, dy बाय म्हणजे काय फाइंड केलं असतं तुम्ही, dy बाय dt फाइंड केला असता, dt बाय dx फाइंड केला असता, dy बाय dt इंटू चेन रूल वापरला असता, बरोबर आहे, dt/dx. तरीही आन्सर आला असतं. फक्त तुम्हाला ही t=1 ची कंडिशन वापरावी लागली असती. जर t=1 असेल तर त्यावेळेस x हा 0 असतो, बरोबर आहे. म्हणजे मला dx/dy at t=1 फाइंड करायचा, याचा अर्थ मला at x=0 फाइंड करायचा, हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा नेक्स्ट. ओके, आता हे एक्झाम्पल बघा थोडं क्लिअर. ओके, हे जे एक्झाम्पल आहे हे आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन सॉल्व्ह करतो. ओके, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन ह्या टायटलच्या अंडर. बघा ते कसं सॉल्व्ह करायचं ते दिसत नसेल, थोडासा क्वेश्चन मी तुम्हाला मोठा करून दाखवतो. बघा तर याच्यात नेमकं काय करायचं, इथे बघा x⁻y दिलाय e⁻x-y. पण हे जे फंक्शन आहे ना तुमचं x⁻y, तर याला आपल्याला डायरेक्टली डिफरन्शिएट नाही करता येत. बघा तुम्ही आतापर्यंत फॉर्म्युला बघितला का असा की x⁻y चं फंक्शन फाइंड करा, असं बघितलंय का तुम्ही काही फॉर्म्युला ज्याच्यामध्ये फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्हचा असा काही फॉर्म्युला नाही. ठीक आहे, मग असं जर असेल की फंक्शन रेस टू फंक्शन म्हणजे x⁻x किंवा x⁻ समजा y अशा टाईपचे म्हणजे, किंवा फंक्शन रेस टू फंक्शन. आता बघा x⁻y म्हणजे काय, y इज ऑल्सो फंक्शन ऑफ x आहे ना, y बघा ऑलवेज फंक्शन ऑफ x असतं, म्हणजे ते पण परत काहीतरी फंक्शन आहे. मग तुम्हाला फंक्शन रेस टू फंक्शन असं जर म्हटलं मी x² तर याला म्हणता येईल का फंक्शन रेस टू फंक्शन? नाही, म्हणजे x ची पॉवर काहीतरी आहे. किंवा 2x तर हे कशाच्या टाईपचं आहे, a⁻x च्या टाईपचं. म्हणजे याचे मला फॉर्म्युले आहेत. पण मग माझ्याकडे जर x⁻y किंवा x² समजा x²+1 अशा टाईपचे जर असतील तर याचा काही डायरेक्टली डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला नाही. मग आपण काय करणार त्याच्यासाठी, सर्वात अगोदर काय करणार, लॉग अप्लाय करणार. ठीक आहे ना, लॉग अप्लाय करायचं. मग कसं बघा, लॉग अप्लाय करूयात. काय होईल, लॉग ऑफ x⁻y इज इक्वल्स टू, लॉग अप्लाय करतोय लॉग ऑफ बघा e⁻x-y. मी काय केलं, दोन्ही साईडला लॉग अप्लाय केला, बरोबर. आता लॉग अप्लाय करतोय तर याचा बेस ई असेल. ठीक आहे ना, हे लिहायचं नाही, गरज नाही बेस ई लिहिण्याची. तुम्ही सरळ सरळ आपण ज्यावेळेस लॉग लिहितोय तर कसं कन्सिडर करायचं की आपण नॅचरल लॉगॅरिथम घेतोय. ओके, मग बघा आता लॉग घेतोय ना, आता ही तुम्हाला माहित असणं आवश्यक. लॉग ऑफ x⁻m काय असतं, हा m इथे येतो, बरोबर. यालाच आपण लिहू शकतो m log x. ठीक आहे ना, हे तुम्हाला लॉगची प्रॉपर्टी माहित असणं आवश्यक आहे.
मग याला इथे काय होईल, y इंटू लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता इथे बघा हा ई आहे, हा पण ई, परंतु इथे काय एक्स रेस टू मायनस वाय म्हणजे हा पुढे येईल अगोदर, बरोबर, म्हणजे मला काय भेटेल लॉग ऑफ ई टू द बेस ई, बरोबर आहे ना. आता लॉग ऑफ ई टू द बेस ई मी ई का बरं लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी, लिहायची गरज नाही, आपण नॅचरल लॉगॅरिथम अप्लाय करतोय आणि याची व्हॅल्यू काय असणार आहे, आता सांगितलं लॉग ऑफ ई टू द बेस ईच आहे, म्हणजेच काय असणार आहे ए ए ए म्हणजे लॉग ऑफ ए टू द बेस ए सारखा असेल तर काय असतं आन्सर, त्याची व्हॅल्यू 1 असते, बरोबर आहे. लॉग ऑफ ए टू द बेस ए ची व्हॅल्यू 1 असते आणि इथे नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे याचा बेस ई असल्यामुळे आणि आपण ई ची व्हॅल्यू फाइंड म्हणजे लॉग ऑफ ई घेतोय ना, म्हणून आन्सर 1, म्हणजे याची आन्सर तर 1 होईल, विच इज इक्वल्स टू हा झाला एक्स मायनस 1, हा 1 झाला ना, हा काय आहे वाय इंटू लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स मायनस 1, बरोबर आहे. आता बघा आपल्याला वाय डॅश फाइंड करायचा, वाय डॅश ऑफ 1 म्हणजे मला वाय डॅश फाइंड करायचा आहे, मला इथे वाय दिसतोय, मी हा जो मायनस वाय इकडे घेऊन जाईल, बघा काय भेटेल मला वाय इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू एक्स. बरं हा वाय मी इकडे का बरं घेतला, मला वाय डॅश फाइंड करायचा आहे ना, मग मी वायच्या टर्म्स एका जागी घेईल, बरोबर आहे ना. मला काय करावं लागेल, वायच्या टर्म्स एका जागी घ्यावं लागतील. आता इथून मी वाय कॉमन काढू शकतो, बघा इथून मी वाय कॉमन काढेल, मला काय राहील इथे ब्रॅकेटमध्ये बघा, इथे राहील लॉग एक्स आणि इथे काय राहील प्लस 1 विच इज इक्वल्स टू एक्स. ओके, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू एक्स अपॉन लॉग ऑफ एक्स प्लस 1, म्हणजे तुम्हाला फायनली फंक्शन कसं भेटलं, वाय इज इक्वल्स टू एक्सच्या फॉर्म मध्ये भेटलं ना, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फंक्शन भेटलं, बरोबर. आता याचा हे जे फंक्शन आहे याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके, तर dy बाय dx इज इक्वल्स टू, बघा आता इथे याचा डेरिव्हेटिव्ह घेताना का कसं फंक्शन आहे, यू अपॉन व्ही नुसार घ्यावं लागेल, बरोबर. यू म्हणजे एक्स आणि व्ही म्हणजे काय लॉग एक्स प्लस 1. ओके, म्हणजे व्ही अगोदर ऍज इट इज लॉग ऑफ एक्स प्लस 1 ऍज इट इज इंटू यू चा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 लिहायची गरज नाही, ठीक आहे, लिहिला, चला माहित नसेल तर लिहून म्हणजे सवय लागेल, पण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो हे लिहायची गरज नाही. ओके, मायनस आता बघा यू ऍज इट इज इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे ना, पहिल्यांदा व्ही ऍज इट इज इंटू यू चा डेरिव्हेटिव्ह, आता यू ऍज इट इज इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, म्हणजे डायरेक्ट 1 अपॉन एक्स लिहिणार आणि डिनॉमिनेटर मध्ये असतील लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो आपण, बरोबर आहे. डीवाय बाय डीएक्स फाइंड केला आपण, पण मला काय फाइंड करायचंय बघा, वाय डॅश ऑफ 1, बरोबर आहे, म्हणजेच काय फाइंड करायचे मला dy बाय dx ऍट एक्स इज इक्वल्स टू 1 फाइंड करायचं आहे. ओके, यालाच मी काय म्हणणार वाय डॅश ऑफ 1, हे माहितीच असेल सर्वांना की dy बाय dx म्हणजे वाय डॅश. ओके, तर हा झाला वाय डॅश ऑफ 1, म्हणजेच काय करायचे मला जिथे जिथे एक्स आहे तिथे 1 ठेवा. ओके, आता याला अगोदर तुम्ही सिम्प्लिफाय पण करू शकता, हा एक्स एक्स ऑलरेडी कॅन्सल होईल, काय भेटेल तुम्हाला लॉग ऑफ एक्स, हा काय होईल प्लस 1 ऍज इट इज, आणि हा एक्स एक्स कॅन्सल झाला तर काय राहील इथे मायनस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे ना, बघा हा मायनस 1 प्लस 1 परत कॅन्सल होईल, हा वरचा हा मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झाला, तर तुमचं फंक्शन काय राहिलं फक्त लॉग ऑफ एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी 1 ठेवा, बरं काय होईल लॉग ऑफ 1 अपॉन लॉग ऑफ 1 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, चला आता सांगा मला लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू सांगा, पटकन सांगा, लॉग 1 ची व्हॅल्यू सांगा, चला पटकन सर्वांनी. लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू आता माहितच असायला पाहिजे सर्वांना, पटकन सांगा, किती वेळा सांगितलं लॉग 1 किती असतो, चॅट मध्ये तरी सांगा, चला लवकर, लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू सांगा. 0 असते रे, 1 नसते. ठीक आहे, कमेंट मध्ये सांगताय, आन्सर सांगितल्यानंतर कमेंट नका करत चालू, ठीक आहे, पार्थ 0, ठीक आहे, अगोदरही केली असेल तुम्ही, थोडासा वेळ लागला म्हणजे 1 मिनिट जातो समजा एखाद्या सेकंड मध्ये. ठीक आहे, तर लॉग 1 हा ऑलवेज 0 असतो, लक्षात ठेवा. काही गोष्टी कशा बघा लक्षात ठेवण्यासारख्या असतात, जसं लॉग ऑफ 1 ऑलवेज 0 म्हणजे याचा आन्सर तर 0 येणार आहे. ओके, हा क्वेश्चन आता आपला इथे झालाय बघा, आन्सर 0 येणार आहे याचं, म्हणजे ऑप्शन नंबर
डी हे याचं आन्सर आहे. आता हा तुम्हाला लक्षात आलाय क्वेश्चन, म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का फंक्शन रेस टू फंक्शन, मी ज्या वेळेस फंक्शन म्हणतोय ना त्यावेळेस बघा अशा टाईपचे क्वेश्चन. आता हा पहिलाच झाला, इथे बघा हा पण त्याच टाईपचा आहे. इथे बघा साइन एक्स आहे आणि पॉवर मध्ये काय आहे रेस टू टॅन एक्स. जर असं लिहिलं असतं साइन एक्स रेस टू स्क्वेअर तर हे फंक्शन रेस टू फंक्शन आहे का नाही, हे काय आहे कॉन्स्टंट आहे ना, हा टोटल एकच फंक्शन कन्सिडर केलं असतं आपण, बरोबर. हे अशा टाईपचा नसता बघा, एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स हे अशा टाईपचा नसतं. म्हणजे पॉवर मध्ये पण एखादं फंक्शन एक्सचं फंक्शन किंवा वाय किंवा एक्स असं काहीतरी, तर अशा वेळी काय करायचं असतं तुम्हाला लॉग अप्लाय करायचं असतं, म्हणजे दोन्ही साईडला लॉग, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं असतं, त्याच्यावर आन्सर येऊन जातं. ओके बघा आता मी सांगत होतो तुम्हाला की लॉग ऑफ 1 हा ऑलवेज 0 असतो. अजून काही गोष्टी सांगतो बघा, लक्षात ठेवा. आता लॉग ऑफ 1 हा ऑलवेज 0 असतो. लॉग ऑफ ए टू द बेस ए, बघा हे असं सारखं जर दिसलं तर डोळे झाकून डायरेक्टली काय करणार 1 आन्सर लिहिणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा एनिथिंग रेस टू 0, एक्स रेस टू 0 1, एनिथिंग रेस टू 0, ई रेस टू 0 1, 10,000, ठीक आहे, रेस टू 0 करा 1, एनिथिंग रेस टू 0 1. ओके 1 अपॉन इन्फिनिटी 0, 1 अपॉन 0 इन्फिनिटी. ठीक आहे, मग अशा काही टर्म्स लक्षात ठेवायच्या. लॉग 1 ऑलवेज 0, लॉग ऑफ ए टू द बेस ए 1 असतो, एनिथिंग अजून नंतर तुमचं ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय असतो 0 असतो. कशामुळे बघा 1 अपॉन याला कसं लिहू शकतो मी ई रेस टू इन्फिनिटी, आणि ई रेस टू इन्फिनिटी ई काय आहे त्याची काहीतरी व्हॅल्यू 2.303 बरोबर, आणि त्याची पॉवर आपण इन्फिनिटी घेतोय. समजा मी बघा 2 ची पॉवर इन्फिनिटी घेतली तर मी आन्सर काय लिहिल इन्फिनिटी, बरोबर. 1 सोडून कोणत्याही संख्येची पॉवर इन्फिनिटी घेतली तर काय भेटते आपल्याला इन्फिनिटीच व्हॅल्यू भेटते ना. पण इथे काय होईल मग हा 1 अपॉन इन्फिनिटी, आणि 1 अपॉन इन्फिनिटी काय असतो 0, म्हणजे ई रेस टू मायनस इन्फिनिटी 0. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आता चला हा एक्झाम्पल बघायचा आपल्याला, टाइम बघतो मी जस्ट. ओके 7 मिनिट आहेत, हा एवढा एक्झाम्पल करूया. लॉगॅरिथमिक तुमचं इथे कव्हर होईल. ओके जस्ट मोमेंट. ठीक आहे, आता तुम्हाला बघा लॉगॅरिथमिक समजून घ्या व्यवस्थित. आता एक एक्झाम्पल आपण केलं, हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ओके चला बघा, y इज इक्वल्स टू काय दिले साइन एक्स, आणि असं दिसलं ना फंक्शन रेस टू टॅन एक्स. ओके बघा असं दिसलं की तुम्ही काय करणार आहे लॉग अप्लाय करणार डायरेक्टली. मी आता बघा लॉग ऑफ वाय, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करतोय, काय होईल लॉग ऑफ साइन एक्स रेस टू काय असेल टॅन एक्स. म्हणजे बघा लॉग ऑफ वाय इज इक्वल टू मला काय भेटेल, हा काय होईल इकडे येईल ना टॅन ऑफ एक्स इज इक्वल इनटू लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे, आता हे कशावरून दिलं मी लॉग ऑफ एक्स रेस टू एम काय असतो एम लॉग एक्स. ठीक आहे ना, आता हे लक्षात ठेवायचं की लॉग मध्ये जी पॉवर असेल ती पुढच्या साईडला येते, बरोबर. बघा मग आता याला डिफरन्शिएट करा. आता बघा इथे डिफरन्शिएट करत असताना मला सांगा लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो आपण 1 अपॉन एफ ऑफ एक्स, बरोबर, म्हणजे 1 अपॉन वाय, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह. ओके हे फक्त वाय, म्हणजे वाय पण काय असतं ऍक्च्युअल मध्ये वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स ऑलवेज. ओके मग बघा विच इज इक्वल्स टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. इथे काय आहे टॅन एक्स आणि इथे काय लॉग ऑफ साइन एक्स. काय करावं लागेल तुम्हाला यू इंटू ही फॉर्म्युला वापरावं लागेल. यू ला ऍज इट इज ठेवूयात, व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. काय असणार आहे 1 अपॉन साइन एक्स, लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय टॅन एक्स ऍज इट इज ठेवला, लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता हे समजतंय का, लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर, म्हणजे 1 अपॉन साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स ऍज इट इज इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना. ओके आता हा झाला तुमचा dy बाय dx इज इक्वल्स टू हा y जो आहे इथे मल्टिप्लिकेशन होईल. ओके आणि इथे बघा काय आहे इथे टॅन आहे. टॅन म्हणजे काय असणार आहे बघा लक्षात येते तुमच्या, हा टॅन आणि इथे काय कॉस साइन. बघा हा टॅनच्या जागी काय असेल टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असेल ना, म्हणजे हा साइन साइन कॅन्सल होईल, हा कॉस कॉस कॅन्सल होईल. लक्षात येते का तुमच्या. किंवा अजून पण बघा हा कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असेल कॉट एक्स, आणि टॅन एक्स इंटू कॉट एक्स म्हणजे काय टॅन एक्सलाच मी 1 अपॉन कॉट एक्स लिहू शकतो, म्हणजे मला इथे 1 भेटते हे लक्षात घ्या. हे तुम्हाला समजलंच असेल की आता इथे
1 येईल बरोबर आहे. या इथे साइन एक्सला जर समजा असं लिहिलं मी, सॉरी टॅन एक्सला साइन एक्स अपॉन कॉस एक्स, तर इथे काय आहे बघा, हा साइन एक्स आणि हा साइन एक्स कॅन्सल होईल आणि हा कॉस एक्स आणि कॉस एक्स कॅन्सल होईल, 1 राहील प्लस ब्रॅकेटमध्ये राहील सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा ब्रॅकेट आन्सर बघायचं. आता y म्हणजे त्याची रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू करत असतो ना आपण इथे. y ची व्हॅल्यू काय आहे, साइन एक्स रेस टू टॅन एक्स. ओके, आणि बाहेर हे ब्रॅकेटमध्ये हे ऍज इट इज. ओके, मग बघा असा आन्सर आहे का, साइन एक्स रेस टू टॅन एक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स. इथे बघा तुम्हाला शो करतो मी, 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स. म्हणजे ऑप्शन नंबर बघा तुमचा ए आन्सर आहे. ठीक आहे, आता मला सांगा हे तुम्हाला समजलं का लॉगॅरिथमिक? हे थोडंसं अवघड आहे, म्हणजे तुम्हाला लॉग घ्यायचा असतो, बाकी काही अवघड नाही. मला सांगा हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं का? मग लॉगॅरिथमिक तुम्हाला आता सॉल्व्ह करता येईल का? बघा डेरिव्हेटिव्ह खूप अवघड नाहीये, फक्त तुम्हाला लॉग अप्लाय करायचा फंक्शन रेस टू फंक्शन आल्यानंतर. आलं लक्षात? आता कोणी कसंही एक्झाम्पल विचारू द्या लॉगॅरिथमिक मधलं, म्हणजेच फंक्शन रेस टू फंक्शन टाईपचं, तुम्ही काय करणार, सरळ सरळ लॉग घेणार आणि मगच डेरिव्हेटिव्ह घेणार. आणि लॉग घेतल्यानंतर एवढं लक्षात ठेवा, इथेच आपण लॉग ऑफ वाय ला काय लिहिलं तर 1 अपॉन वाय इंटू डीवाय बाय डीएक्स, हे लक्षात ठेवा ते कसं येतं. ओके, कारण लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉग एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स. तर एफ डॅश म्हणजे तिथे काय आहे तुमचा डीवाय बाय डीएक्स. ओके, आलं का लक्षात? आता हे झालं आपलं लॉगॅरिथमिक संपलं. ओके, आता उद्या बघा आपण सुरू करणार आहेत लॉगॅरिथमिकचे काही एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही आता भरपूर एक्झाम्पल्स असतात. ओके, आपण सर्व तर मोस्टली घेऊ शकत नाही, पण आता मला असं वाटतं की इथून तुम्हाला आता समजलं की कशा प्रकारे लॉगॅरिथमिकचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, त्याच्यानंतर आपण पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन बघूया उद्या. ठीक आहे ना, बघा थोडासा वेळ कमी आहे, तर उद्या आपण पॅरामेट्रिक पण बघू आणि बाकीचे राहिलेले टॉपिक्स पण घेऊ. वाटलंच तर मग परवा पण आपण लेक्चर घेऊया. आणि उद्याचं बघा मला एक थोडस एक लग्न आहे माझ्याकडे रिलेटिव्हचं, तर तिकडे जायचंय. एक टायमिंग आपल्याला एक संध्याकाळचा ठेवावा लागेल. सध्या लेक्चर तुमचं किती वाजेपर्यंत आहे? जस्ट मी शेअरिंग बंद करतो. तर लेक्चर सांगा तुमचं किती वाजेपर्यंत असतं, चॅटमध्ये सांगू शकता की संध्याकाळी एक चालेल का टायमिंग उद्याच्या दिवस? 5:30 असते. किती वाजता घेऊ शकतो आपण? म्हणजे लास्ट टायमिंग सांगा, 5:30 नंतर लेक्चर किती वाजेपर्यंत आहे तुमचं? लवकर सांगा, आपली मीटिंग एंड होईल, परत आपल्याला स्टार्ट करावी. बरं ठीक आहे, मी ते टायमिंग तुम्हाला कन्सर्न करून सांगतो ग्रुपवरती. जर समजा 5:30 ला लेक्चर असेल तुमचं, तर ते किती वाजेपर्यंत जाईल? 30 म्हणजे 1 6 10. ठीक आहे, तर आपण त्याच्यानंतर घेऊ शकतो. ठीक आहे, तसं मग मी तुम्हाला ग्रुपवर टाकेल, मग तुम्ही सांगा मला टायमिंग. फिजिक्स तर 5:30 ते 7 पर्यंत आहे. बरं 7 नंतर घेता येईल का मग आपल्याला, किंवा 8 वाजता वगैरे आरामात? बरं ठीक आहे, 8चा वगैरे मी टायमिंग तसं तुम्हाला देतो, आणि जमलंच नाही तर मग आपण उद्या सुट्टी घेऊया, वाटलं तर परवा घेऊ. ठीक आहे ना, थोडस मी बाहेर जाऊन येईल दुसऱ्या गावाला लग्नासाठी, तर टायमिंग होईल. बरं ठीक आहे, 8चा जवळपास फिक्स टायमिंग ठेवा. 8च्या आसपास पकडून घ्या तुम्ही टायमिंग, मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतोच. 8:30 म्हणता, ठीक आहे, 8 8:30 पकडून घ्या. मी तुम्हाला एक ग्रुपवरती मेसेज कन्वे करेल 5 6 वाजेपर्यंत, आणि जर आपल्याला ऍडजस्ट नाही झालं तर मग आपण परवाला घेऊ. ठीक आहे, चला आता आपली मीटिंग एंड होईल, ग्रुपवरती कन्सर्न करूया. ओके, चला ठीक आहे, बाय.